आता इथे बघा मी पोहे घेतलेले आहेत, एवढे पोहे घेतलेले आहेत मी, जरा जास्तच घेतलेत शिवांश देवांश सर्वच जण खायला आम्ही. चला आता हे जरा ह्याच्यात काही खराब असले तर निवडून घेते. हे बघा पोहे व्यवस्थित नीट करून आता भिजवून घेतलेले आहेत. चला तर आता पोहे बनवते. इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे बघा. आता बघा ह्याच्यामध्ये मी हळद मिक्स करणार आहे. बघा मीठ पण ह्याच्यात मिक्स केलं मी. आता हे सर्व मिक्स करून घेते. बघा आता मिक्स केलेलं आहे. चला तर आता पोहे बनवून घेऊ. बघा कढई ठेवलेली होती तापायला. बघा तेल पण गरम झालंय. आता कांदा टाकून घेऊ. पहिल्यांदा मी कांदाच टाकलेला आहे. चला सर्व साहित्य आता मी भाजून इथे घेतलेलं आहे. बघा पोहे होत आलेले आहेत. बघा आता तयार झालेले आहेत पोहे. चला तर आता खाली घेते. बघा तोपर्यंत शिवांश देवांश रडत आहेत. त्यांच्याकडे काही लक्ष द्यायला कोणीच नाहीये. आहो आहेत पण त्यांना जरा सारखा कॉलच असतोय. इथे झालेलं आहे बघा पोहे तयार. चला आता शिवांश देवांश पण खातील. शिवांश देवांशकडे पण नेते. बघा कसे झालेत पोहे. चला आता बसते खायला. शिवांश देवांश पण येतील.